मावळमध्ये विविध विकास कामांचा खासदार श्रीरंग बारणे यांनी आढावा घेतला। यावेळी विकास कामांमध्ये शासकीय यंत्रणांनी अतिगतीनं काम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या। नाशिकच्या चांदवडमधील सोग्रस फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील वर्ग 3 आणि वर्ग 4 या कर्मचाऱ्यांनी पायी बिऱ्हाड आंदोलन केलं। शिक्षक भरती ई निविदा प्रक्रिया रद्द करावी या मागणीसाठी हे आंदोलन झालं। यवतमाळमध्ये मुस्लिम नागरिकांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करत मानवी साखळी आंदोलन केलं। दरम्यान ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वामध्ये जनजागरण अभियान सुरू आहे। या आंदोलनात तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग नोंदवला। मुंबईकरांना विजेसाठी बेस्ट अदानी टाटा सोबत महावितरणचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे। महावितरण आता भांडूप आणि मुलुंड या 2 भागांसह मुंबईमध्ये वीज देण्याच्या तयारीत आहे। त्यासाठी परवान्याकरता महावितरणने वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे। यावर होणाऱ्या सुनावणी आणि हरकतीनंतर आयोगाकडून निर्णय होणार आहे। राज्यामध्ये डाळींच्या दरात किलोमागे 15 रुपयांची घट झाली आहे। तूर, हरभरा, मूग डाळ स्वस्त झाली आहे। उत्पादन वाढल्यामुळे डाळींचे दर पडलेले होते। यंदा तुरीचे उत्पादन 15 ते 20% वाढले। मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत धावणार आहे। तसंच या गाडीला परभणी रेल्वे स्थानकात थांबा दिलेला आहे। त्यामुळे वंदे भारत आणखी 2 जिल्ह्यांना जोडली जाणार आहे। पुणे जिल्ह्यासाठी 115 आधार नोंदणी केंद्र मंजूर झाली आहेत। जिल्हा प्रशासनानं पात्र अर्जातून सोडतीद्वारे केंद्र निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिलेली आहे। यामध्ये पुणे शहरासाठी 22 तर पिंपरी चिंचवड शहरासाठी 24 केंद्र आहेत। नाशिकच्या येवल्यामध्ये लुटमार करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक झाली आहे। स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलेली आहे। नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची सूत्र बाळासाहेब पाटील यांनी हातात घेतल्यानंतर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे। भंडाऱ्यामधील पवनीमध्ये पावसाळ्यापूर्वी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी आढावा बैठक घेतली। नाले सफाई करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत। नाले तुंबत असल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी साचतंय, त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि रस्त्याची कामं पूर्ण करा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत। पुण्यामधील दिवे घाटात वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे। पावसानं विश्रांती घेतल्यानंतर घाटात कुठेही पाणी साचलेलं नाही, त्यामुळे नागरिकांनी चुकीचे संदेश पसरवू नयेत किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। सोन्यानं सर्वात उच्चांकी दर गाठलेला आहे। सोन्याचा दर 2,500 वाढलेला आहे। चांदीच्या भावात 6,000 रुपयांची वाढ झाली आहे। सोनं 1,02,400 रुपये प्रतितोळा इतकं झालेलं आहे, तर चांदी 1,09,000 रुपयांवर पोहोचली आहे। नाशिकमध्ये शेतीमालाची चोरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। या प्रकरणामध्ये 2 जणांना अटक केली आहे। या आरोपींनी गहू त्याचबरोबर सोयाबीन, तांदूळ या शेतमालाची चोरी केली होती। या आरोपींकडून 1,53,000चा शेतमाल आणि पिकअप वाहन जप्त करण्यात आले। नागपूरच्या भिवापूरमध्ये लग्नातील जेवणातून 100 जणांना विषबाधा झाली आहे। गुरुवारी रात्री लग्न सोहळ्यामध्ये जेवणानंतर सर्वजण झोपी गेले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेकांची प्रकृती बिघडली। काही जणांना नागपूरमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलंय। यातील 32 जणांवर उमरेडमध्ये उपचार सुरू असून इतरांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। दरम्यान पाणी आणि जेवणाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये कारचा अपघात झालेला आहे। पावसामुळे कार घसरून रस्त्याच्या मधोमध उलटलेली आहे। या अपघातामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे। राज्यात 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय। त्याचवेळी ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। पुण्यातही शुक्रवारी संध्याकाळनंतर मुसळधार पाऊस झालेला आहे। त्यामुळे कामावरून परतणाऱ्या पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली। तुफान पाऊस झाल्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलेलं होतं। पुण्यातील धानोरी, भैरवनगर, आयबी रेस्ट हाऊस जलमय झालेले पाहायला मिळाले। पावसाच्या पाण्याची ड्रेनेज लाईन बंद असल्यामुळे आयबी रेस्ट हाऊसला तळ्याचं स्वरूप आलं होतं। अकोल्याच्या पातूर तालुक्यामध्ये दिग्रस बुद्रुक गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला। या दरम्यान शेतकऱ्यांनी मशागतीची कामं संपवून पेरणीला सुरुवात केली। मात्र योग्य प्रमाणात पाऊस होईपर्यंत पेरण्या करू नयेत अशी सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या।
रत्नागिरीमधील राजापूरला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। या ठिकाणी पावसामुळे महाकाली मंदिरामध्ये पाणी शिरलंय, तसंच रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतूक काही काळासाठी बंद केली होती। त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील कुरनूर धरण 96% भरले। मुसळधार पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। कुरनूर धरणातून 450 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पावसाळ्याआधीच कुरनूर धरण पूर्णपणे भरलेलं आहे। अकोल्यामधील बाजारामध्ये भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे। अतिवृष्टी झाल्यामुळे भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्यामुळे उत्पादन सुद्धा कमी आहे आणि याचाच परिणाम भाज्यांच्या दरावर झालाय। येवल्यामधल्या विसापूरमध्ये एका शेतकऱ्यानं 3 एकर मक्याच्या पिकावर रोटावेटर फिरवलाय। मक्यावर खोडकिडी आणि अळींचा प्रादुर्भाव झालेला आहे। पिकांची वाढ खुंटली आहे। महागडे औषध फवारून सुद्धा कुठला फायदा होत नाहीये आणि यातून त्यांनी हे पाऊल उचललंय। नाशिकच्या येवल्यामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय। पावसामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय। भूमिगत गटार योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे पाणी दुकानामध्ये शिरत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय। उल्हासनगर महानगरपालिकेचा अजब कारभार पाहायला मिळतोय। रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी भर पावसात डांबरीकरण सुरू आहे। काम सुरू असताना महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता। यावरून पालिकेचा अनागोंदी कारभार समोर आलाय। भिवंडी महानगरपालिकेकडून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीवर कारवाई करण्यात येत आहे। अतिधोकादायक इमारतींना नोटीस देऊन इमारतीमधील रहिवाशांनी मनमानी ते करत असल्याची बाब समोर आली। त्यामुळे या रहिवाशांचा विद्युत पुरवठा आणि पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय। लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न झालाय। कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत पाद्यपूजन सोहळा पार पडला। लालबागच्या राजाची मूर्ती साकारायला आता सुरुवात झाली आहे। मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानाची पाहणी केली। वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांचीही पडझड झालेली आहे। त्यामुळे कुणाला उघड्यावर राहू देणार नाही। शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊ अशी माहिती त्यांनी दिली आहे। रत्नागिरी नगर परिषदेवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला। नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगरपालिकेच्या दारात अशा आशयाखाली हा मोर्चा काढण्यात आला। मनसेकडून जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या। अमरावतीमध्ये कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या। सरकार मागण्या मान्य करत नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या। बच्चू कडू यांच्या आंदोलन स्थळावरून राठोड परतत असताना ही घटना घडली। बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ वाशिमच्या मानोरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षानं आंदोलन केलं। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। सरकार बच्चू कडूंच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या आंदोलकांनी केलाय। त्यांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या आहेत।